नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तोंडाला चव आणणारी अशी मटकीची भेळ आणि ते पण 5 मिनिटात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहेत मुरमुरे. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर टाकलेला आहे फरसाण 1 वाटी, तळून घेतलेले शेंगदाणे, त्यानंतर टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्यानंतर टाकायची आहे उकळलेली मटकी, मीठ आणि हळद टाकून उकळलेली आहे. त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं जिरा पावडर, आणि आता ही भेळ छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि खायला पण मस्त लागते. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.